बारामती शहरात आज एक तीव्र आंदोलन पाहायला मिळालं। काल 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। मात्र यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या प्रकाराविरोधात आज बारामती नगरपालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला आहे। बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही, संविधानाचा सन्मान करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। दरम्यान या आंदोलनाची दखल घेत बारामती नगर परिषदेच्या वतीने अधिकृत माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे। नगरपालिका प्रशासनाने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत पुढे अशी चूक होणार नाही असे आश्वासन दिले आहे। सबसे ऊपर संविधान, सबसे ऊपर संविधान, देश संविधान का, देश संविधान का विजय हो। जय भीम। काही मुंडवर पाय, काही मुंडवर पाय, बाकी मुर्दाबाद, देशात संविधानाचा 75वा अमृत महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेला शासनाने परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की संविधानाचा अमृत महोत्सव 10 कलमी दिलेले आहेत, कुठले कुठले कार्यक्रम घ्यायचे। नगरपालिकेला सांगितलेलं असताना संविधान अमृत महोत्सवाचा कार्यक्रम एकही कार्यक्रम या पंकज भूषणी मुख्य अधिकाऱ्यांनी घेतलेला नसून 26 जानेवारी लोकशाही गणतंत्र दिनी यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारला। काही कार्यकर्त्यांनी संघमित्रांनी त्यांना सांगितलं की फोटो तिथं लावा, तर त्यांनी सांगितलं की ही परंपरा नाहीये, म्हणजे रूढीचा आणि परंपरेचं पालन करणारे हे नगराध्यक्ष आणि सीओ हे आपणास दिसून येतात। शासन परिपत्रक आहे की भारतीय संविधानाची प्रियांबल वाचून 26 जानेवारी साजरी करायची, कारण संविधान जर नसतं तर 15 ऑगस्ट देखील नसता आणि 26 जानेवारी देखील नसते, कारण 26 जानेवारीच्या दिवशी इंडिया इंडिपेंडन्सी ऍक्ट 1947 हा रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे स्वातंत्र्य हे संविधानामुळे आहे आणि भारत हा प्रजासत्ताक गणतंत्र लोकशाही हे पण संविधानामुळे आहे। आणि त्या संविधानाला आणि त्या संविधान निर्मात्याला म्हणजे संविधान सभेने ज्यांना घटनाकार म्हणलं होतं, संविधान सभेने ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणलं होतं, ज्यांना या राष्ट्राचे निर्माते म्हणलं होतं संविधान सभेने, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे नाकारणारे कोण? म्हणजे मनुवाद आणि जातीवाद या पंकज भूषणच्या आणि नगराध्यक्ष सचिन सातवच्या मनामध्ये डोक्यामध्ये सर्रास भरलेला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आम्ही आज त्यांना जागी यावी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 650च्या पुढे संस्थाने भारतात होती, त्या विविध जाती होती, विविध धर्म होते, विविध पंथ होते, विविध भूभाग होता। या सर्व भूभागाला, या सर्व डायव्हर्सिटीजला हार्मोनाइज करून भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं। त्याची आठवण, त्याची शिकवण या जातीवादी लोकांना, मनोवादी लोकांना करून देण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत। नुसतं आंदोलनच करत नाही तर आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही घोषणा करत आहोत की जातीवाद मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद, सचिन सातव मुर्दाबाद आणि पंकज भुसे मुर्दाबाद। काल जेव्हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या आवारामध्ये साजरा करत होते तेव्हा मीही तिथे उपस्थित होते आणि जे कार्यक्रमाची जी वेळ होती त्याला 5 मिनिट होते तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की महात्मा गांधींचा फोटो आहे तिथे ते ठीक आहे, पण तिथं बाबासाहेबांचा फोटो का नाही किंवा लावावा तुम्ही, कारण की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आज संविधानाचा दिवस आहे आणि बाबासाहेब हे संविधान निर्माते आहेत। परंतु त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की असाच प्रोटोकॉल आहे किंवा अशीच परंपरा आहे म्हणून आम्ही ते तसंच ठेवणार आहे। त्याच्यामुळे मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की देशात कोणताच असा प्रोटोकॉल नाहीये ज्याच्यात बाबासाहेबांचा फोटो कोणत्याही शासकीय कार्यक्रमात किंवा कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये लावायचा नाही असं सांगितलंय। शिवाय त्यांचं हे नेहमीच झालंय की ते लोक नेहमी
बाबासाहेबांवरती द्वेष दाखवतात. जेव्हा संविधान बनत होतं तेव्हा देखील बाबासाहेबांवरती द्वेष होता. त्यांना असं सांगितलं गेलं होतं की आंबेडकरांसाठी या संविधान सभेची दरवाजेच काय त्याच्या चिरा देखील मी उघड्या ठेवणार नाही, तर तिथून आतमध्ये येऊ शकणार नाही. त्यामुळं हे त्यांचं नेहमीच झालंय. पण त्यांना आता हे समजण्याची गरज आहे की आंबेडकरवादी आता जागलेला आहे आणि बाबासाहेबांचा हत्ती नगरपालिकेत आहे. तो त्यांचा अपमान होऊ देणार नाही आणि तो नेहमी अन्यायाविरुद्ध, त्यांच्या अपमानाविरुद्ध आवाज उठवणार. काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त बारामती नगर परिषदेमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा होत असताना विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारून त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचं काम इथले नगर अध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांनी केल्यामुळे आज बारामती नगर परिषदेच्या समोर सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही हे निषेध आंदोलन आयोजित केलं होतं. निषेध आंदोलन आयोजित करण्याचं कारण म्हणजे 26 जानेवारी 1949 रोजी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथंग परिश्रम करून या ठिकाणी भारतीय संविधान निर्माण केलं आणि या देशाला सुपूर्द केलं. आणि देशाला सुपूर्द केल्यानंतर 26 जानेवारी 1949 रोजी हे संविधान अंमलात आलं. आणि हे संविधान अंमलात आलेलं असताना ज्या भारतीय संविधान निर्मात्यांनी हे संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्यांचा फोटो नाकारून या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करणं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी आज हे निषेध आंदोलन या ठिकाणी केलं आहे. काल प्रजासत्ताक 26 जानेवारीच्या दिवशी मी नगरसेविका संघमित्राला घेऊन ध्वजारोहणाला सोडवाय आल्यानंतर मी तिथं बघितलं की तिथं जे फोटो मांडले होते ते महात्मा गांधींचे होते. मग मी त्यावरती नगराध्यक्ष सचिन सातव यांना जाऊन सांगितलं की इथं आज 26 जानेवारी आहे आणि संविधान आजपासून लागू झालंय, तर संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ठिकाणी लावा आणि परिपत्रक आहे संविधानाची उद्देशिका वाचायचं त्याचं वाचन करा. त्यावरती सचिन सातव नगराध्यक्ष आहेत, त्यांनी मला उत्तर दिलं की ही रूढ आहे, ही प्रथा आहे आणि महात्मा गांधीचाच फोटो लावला जातो, तसा प्रोटोकॉल बघतो आम्ही. आता संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950च्या पूर्वी रूढी आणि प्रथा चालू होत्या, परंतु 26 जानेवारी 1950च्या नंतर त्या रूढी प्रथा बंद झालेल्या आहेत. आणि त्या बंद झालेल्या असताना त्या रूढीच्या आणि प्रथेच्या नावाखाली संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि उद्देशिका नाकारून या सीओनी आणि नगराध्यक्षांनी कायद्याचा भंग केलेला आहे, संविधान द्रोह केलेला आहे. म्हणून त्याच्या विरोधात काल बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका आणि गटनेत्या संघमित्रा चौधरी यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे. बरं, तिथं एवढ्यावरच थांबले नाहीत, तर राष्ट्रीय ध्वजाचा देखील अवमान केलेला आहे नगराध्यक्षांनी. राष्ट्रीय ध्वज फडकलाच नव्हता आणि न फडकताच सलामी देण्यात आलेली आहे. 2 सलामी दिलेली आहे. आणि आज जे कायदा सांगतो की कायद्यात हे बसत नाही, म्हणजे कायद्यात तुम्हीच लोकसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी तो त्याचा भंग केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होण्याचं पत्र आम्ही काल कलेक्टरांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी हा प्रकार अनिकेतला सांगितला फोनवर आणि मग अनिकेतनी आंबेडकर स्मारकामध्ये त्याचा जाब सीओला आधी नगराध्यक्षांना विचारला. नगराध्यक्षांनी मग ते सगळं प्रकरण शेकते असं लक्षात येतात ते सगळं मुख्य अधिकाऱ्यांवर लावलं. हा जो जातीवादपण आहे हा जातीवाद पूर्वीपासून नगराध्यक्ष करत आलेला आहे. पाठीमागे बी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारच घालायचा नाही. ज्यावेळी मराठा मोर्चा निघाला होता त्यावेळी मराठा मोर्चाच्या त्या मीटिंगमध्ये ह्याच सचिन सातवानी सांगितलं होतं की आंबेडकर पुतळ्याला मोर्चा जाणार नाही, हार घालायचा नाही. हे बी सर्वश्रुत आहे, अख्ख्या बारामतीला माहीत आहे. वारंवार जातीवाद करणाऱ्या सीओ आणि नगराध्यक्षाच्या निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा घेऊन आज आंदोलन करत आहेत.